हे हॅलो एव्हरीवन, प्रियांका डिंगे कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीकच असतील. तर प्रियांका डिंगे मेकओव्हरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण लो बन हेअरस्टाईल शिकणार आहोत आज. तर सर्वात आधी आपण गोल सेक्शन काढून घ्यायचं आहे समोरून. त्यानंतर आपण कानाजवळचा त्रिकोणी भाग काढून घ्यायचा आणि एक दोन्ही साईडनी काढून घ्यायचे आणि मागून आपण मधातून भांग पाडून आपण दोन अशा पोण्या बांधून घ्यायच्या आहेत. यानंतर आपण आता आपली हेअरस्टाईल सुरू करणार आहोत. आपण प्रॉपर सेक्शन्स काढून ह्या गोष्टी करायच्या, म्हणजे सेक्शन वगैरे काढून पोणी वगैरे क्रिएट करायची, म्हणजे हेअरस्टाईल आपली व्यवस्थित येईल. तर आता आपण टेल कोम घेऊया आणि टेल कोमनी थोडंसं कोम करून आपण याची साधी वेणी घालून घ्यायची. इथे 3 पदरी. त्यानंतर जी आपली दुसरी पोणी आहे, म्हणजे या साईडची बघू शकता तुम्ही, या साईडची जी पोणी आहे, या साईडची जी पोणी आहे यातला थोडासा भाग घेऊन आपण या पोणीमध्ये, समोरील पोणीमध्ये आपण ॲड करूया. थोडा थोडा पार्ट घेऊन असं ॲड करूया. दिसेलच तुम्हाला हेअरस्टाईल झाल्यावर की कशी हेअरस्टाईल करते आहे मी. तर आपण समोरील पोणीमध्ये जी सेकंड नंबरची पोणीचा पार्ट आहे तो थोडा थोडा घेऊन आपण ॲड करतोय. अशा प्रकारे असं आता याला आपण रबर बँडनी सिक्युअर करून घेऊया. अशा प्रकारचं झालं आहे आपला. वन साईड झाली, अजून सेकंड पार्ट राहिला आहे आपला. हां, तर आता आपण सेम असंच करणार आहे जसं आपण इकडलं केलं. 3 पार्ट काढलेत आपण. असे हाताने सुद्धा काढले तर चालतात. असे 3 पार्ट काढलेत. त्यानंतर आपण साधी वेणी घालतोय.
असं थोडीशी साधी वेणी घालून सोडून द्यायची. त्यानंतर आपण इकडला पार्ट वर जाऊया. आता आपण या वेणीचा हा जो पार्ट आपला बाकी आहे या वेणीचा थोडे थोडे पार्ट घ्यायचे. आपण थोडे थोडे पार्ट घ्यायचे आणि यामध्ये ॲड करायचे. आणि यामध्ये असं आपण टाकून देणार आहे. यामध्ये पार्ट घेऊन असे टाकून दिले. सेकंड पार्ट आपला हे काढायचे असे बाहेर काढले. तर आपण पहिले फर्स्ट याच्यामधून घेऊया, म्हणजे कसं प्रॉपर येईल हेअरस्टाईल. फर्स्ट पार्ट काढून सेक्शन काढलं आपण, असा वर काढलाय बघू शकता तुम्ही साईडला. त्यानंतर आपण सेकंड पार्ट काढणार आहे. असा सेकंड पार्ट काढून झाला आहे आणि तो सुद्धा आपण या आपल्या वेणीमध्ये ॲड करणार आहे. आपण जसा हा आपल्या पहिल्या वेणीमधून काढला आहे तसा हा आपल्याला दुसऱ्या वेणीमधून काढायचा आहे. असा टोटल दुसऱ्या वेणीतून काढून घ्यायचा आहे. सेम तिसऱ्या वेणीमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला. हा पार्ट आपल्याला चौथ्या वेणीमधून काढायचा आहे. खूप इझी टेक्निक आहे याची पनची. आपण याला इथे लॉक करून घेऊया, बिकॉज केस खाली खाली येतील नाही आपल्या. आता आपण या वेणीमधून काढून घेऊया ना. शेवटचा पार्ट काढून झालाय आपला. अशा टाईपचं दिसतंय आपलं बन, बघू शकता तुम्ही. अजून बन बाकी आहे आपलं. तर अशा प्रकारची आपण इकडून सुद्धा आपण पोनी बांधून घेऊया. जी आपण अर्धी पोनी बांधलेली होती ते आता आपण कंप्लीट करूया.
सेक्शन्स घेऊन या दोन वेण्यांना घेऊ आणि एकत्र टक करूया. शेवटपर्यंत बांधून घ्यायचं आणि आपण इथे रबर बँडने सिक्युअर करायचं. त्यानंतर आपण हा भाग आपला पूर्ण असा आतमध्ये टाकायचा आणि यू पिनच्या साह्याने आपण त्याला सिक्युअर करून घेणार आहे. खालून टक करायचं